तर नमस्कार भावना, जय महाराष्ट्र. आपण होतो चेन्नईत काय शेट आपली गाडी भरली नाही. काय कुठल्या रांड्याने चितले राव, मालच निघाना झालाय. मग काय सकाळ सकाळी उठलो, आचार्य आम्हाला टॉपचा भेटला होता, 10 तोंडे. लावलं आचार्याने पोह्याचं नियोजन सकाळ सकाळी. मस्त पैकी पोहे बिहे मस्त क्वालिटीचे केलं पोहे. घरात सुद्धा बनत नाही असलं गारा गार फिरवून बनवलं. नादखोळा मग सांबर बिंबर होतं. पोहे कणाक्कन ओढलं गाड्याने सगळ्यांनी. घरच्या सारखा राव नाश्ता झाला, घरच्यापेक्षा भारी म्हणला तरी चालेल. मग काय मस्त नाश्ता केला, आलो आपल्या दिवसभर टंगळ मंगळ केली, का राव मालच नाही. परत राखाडलो, परत संध्याकाळी केलं नियोजन आलू मटरचं. मग आचारी काय टॉपचा आमचा. काय मग मस्तपैकी गिरवी बिरवी तयार केली वाटाणा टाकून. त्यात टाकलं मग बटाटो बटाटो आणलं होतं ओलं राव, लवकर शिजना ती बाचक बटाटो गाड्याने आणलंच नाही ती. काय नादखोळा अशी भाजी बनवली. लागला आचार्य लगेच तयारला. एखादा आचार्यावर सगळा लोड दिलता. चपात्या बी लाटायच्या, भाजी बी करायची आणि सगळंच करायचं. मग काय चपात्या भाजू लागली पोरं. केलं मस्तपैकी नियोजन. मग पुलाव राईस पण केला होता त्यांनी मस्तपैकी. मग असं लावला दणका थांबून, वाढलं मस्तपैकी वाळ्या भाकरी बिकरी लावला दणका. जेवण बघ टॉपचं झालं. तर मग आलो चहा प्यायला. पठाण भेटला तिथं, मग चहा बी मारला मस्तपैकी. कोणाकडे माल असला तर सांगा राव, मालच काय नाही. तर भावानो, कसा वाटला ब्लॉग, लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.